मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गरुड मैदान येथे आयोजित मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धेचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। वाडी भोकर रोडवरील श्रीराम नगरात मद्य विक्री व्यवसायाला परवानगी न देण्याची मागणी। कल्याण भवन लगत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी सभागृह येथे कुंभार बांधवांना 80 विद्युत चाके वाटप व कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ। रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड तर्फे आयोजित धुळे फेस्टिवलचा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला समारोप। मालपूर येथील दादासाहेब रावल विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न आणि विपश्यना शिबिरात एकदा सहभागी होऊन आपले जीवन सुकर करण्याचे आवाहन। आता बातमी विस्ताराने। धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा खो खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरुड मैदान येथे आयोजित 19 वर्ष आतील वयोगटातील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धेचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते सोमवारी दुपारी उद्घाटन करण्यात आले। युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व धुळे जिल्हा खो खो संघटना यांच्या सहकार्याने शहरातील गरुड मैदान येथे 2 ते 4 डिसेंबर दरम्यान आयोजित 19 वर्षातील वयोगटातील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या स्पर्धेसाठी 8 विभागातून प्रत्येकी विभागातून 15 खेळाडू व 1 व्यवस्थापक 1 मार्गदर्शक असे एकूण 136 खेळाडू व्यवस्थापकासह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते। सदर स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून सहभागी होतील। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिवे, धुळे जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, अनिल संचेती, गुरुदत्त चव्हाण, हेमंत बदाने, मनोहर चौधरी यांच्यासह धुळे महानगर असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर आयरराव, भरत ठाकूर, संदीप अग्रवाल, हेमंत मराठे, अविनाश वाघ, भरत ठाकूर, संतोष वावळे, नागेश माडेकर आदी उपस्थित होते। सर्वच मान्यवर आदरणीय पापळकर साहेब, धुळ्याचे जिल्हाधिकारी साहेब, आज धुळ्याच्या खेळाडूंसाठी आणि शालेय राज्याच्या ज्या क्रीडा स्पर्धा होत आहेत, 2 दिवसापूर्वीच कराटे जुडोच्या झालेल्या आहेत, आज खो खोच्या आहेत, अजून काहीतरी 2 स्पर्धा आपण या ठिकाणी करणार आहोत। अतिशय चांगलं धुळ्यासाठी एक पोटेन्शियल क्रीडा विश्वात आहे आणि मला जी माहिती आहे ती का साहेब खो खो स्पर्धेत सर्वात जास्त मेडल्स धुळे शहराला जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेले आहेत, तर ही अभिमानाची गोष्ट धुळ्यासाठी आहे। आणि या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं, भाई नेरुरकर नॅशनलची जी स्पर्धा आहे ती आपण लवकरच धुळे शहरात घेऊ, याच्यासाठी मी असोसिएशनलाही विनंती करतो का त्यांनी आपलं पत्र द्यावं। क्रीडा मंत्री आपल्या खानदेशाच्याच आहेत, नाशिक विभागाच्याच आहेत, केंद्राच्या, आणि याला केंद्राच्या निधी असतात, तर आपण नक्कीच ती स्पर्धा धुळ्यात घ्यायचा पूर्णतः प्रयत्न करू आणि त्यांच्या माध्यमातून नॅशनल खो खो स्पर्धा ही आपण लवकरच धुळ्यात आयोजित करू आणि सर्व आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो। खेळासाठी जमलेल्या सर्व खेळाडूंना, मुलींना सांगेन की आपण विविध भागातून आलेला आहात। आमचा जिल्हा जरी छोटा असला तरी या मातीमध्ये आलेल्या पाहुण्यांचं, आलेल्या खेळाडूंचं स्वागत करणं हे आम्ही कर्तव्य समजतो। कोणालाही काही छोटी मोठी काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण आमच्या जिल्हा क्रीडाधिकारी किंवा त्यांचे जे काही आयोजकांचे त्यांचे कर्मचारी असतील त्यांच्यापर्यंत आपण सांगा। थोडाफार काही आम्ही बऱ्यापैकी त्याची तयारी करत असतो, पण काही उन्हाळा राहिला तर आपण निश्चित आमची मदत आपल्याला निश्चित राहणार आहे। कारण विविध भागातून आलेले खेळाडू असतात, प्रत्येकांच्याकडच्या आलेल्या मुलींना त्यांच्या सोयी सवलतीच्यासाठी जी काही आमच्याकडनं भरभरून करता येईल तेवढं आम्ही या ठिकाणी करत असतो। यासाठी जी काही चयन समिती, निवड समिती आहे, त्या निवड समितीचे सर्व मेंबर्स पण या ठिकाणी आहेत। मी त्यांचं देखील त्यांना पण एवढं सांगेन की आपला जो काही वारसा आपल्या
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा आहे तो या निमित्तानं आपली जी काही निवड होईल त्या निवड अतिशय निस्पृहपणे आणि ज्यांच्यामध्ये प्रतिभा आहे अतिशय सक्षम असलेल्या खेळाडूंची आपण आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने निवड व्हावी. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं पार्शिलिटीचा कुठेही संबंध येऊ नये आणि खऱ्या अर्थानं खेळ हा खेळ असला पाहिजे. आणि आपण सुद्धा आपली जेवढी काही आपल्या प्रतिभा आपल्यामध्ये आहे, जेवढी काही आपली ताकद आहे, जेवढी काही आपली क्षमता आहे, ती क्षमता आपण 100% द्यावी आणि ज्या पद्धतीनं याचं निवड होईल त्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपली चमक दाखवावी. आपली जी काही प्रतिभा आहे ती प्रतिभा या खेळ खो-खोच्या निमित्तानं, कारण खो-खो अतिशय फास्ट असलेला गेम आहे, त्याच्यामुळे तुमची मानसिक शारीरिक क्षमता याची फार कस लागतो. म्हणजे दोन्ही खेळ धुळे शहरातील वाडी भोकर रोडवरील श्रीराम नगरात मद्य विक्री व्यवसायाला परवानगी देण्यात येऊ नये या मागणीसाठी श्रीराम सर्वांगी विकास संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील श्रीराम नगरात मद्य विक्री व्यवसायाला मंजुरी मिळण्यासाठी संबंधिताने अर्ज केला आहे. मात्र या परिसरात देवस्थानासह लहान मुलांची शाळा देखील आहे. त्यामुळे या परिसरात मद्य विक्री व्यवसायाला परवानगी देण्यात येऊ नये या मागणीसाठी श्रीराम सर्वांगीण विकास संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की वाडीभोकर रोडवरील सर्वे नंबर 35/4 प्लॉट नंबर 5 श्रीरामनगर येथे मद्य विक्रीसाठी परवानगी मिळावी म्हणून संबंधिताने राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच शासकीय कार्यालयामध्ये अर्ज केला आहे. मात्र या मद्य विक्री व्यवसायाच्या जागेला लागूनच श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, दंडेवाला बाबा दर्गा आहे. यासह नर्सरी ते ज्युनियर KG वर्ग असणारे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल देखील आहे. त्यामुळे मद्य विक्रीस परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह शिवाजीराव चौधरी, सागर चौधरी, सागर पाटील, विशाल पाटील, अजय ऐरे, संजीव बडगुजर, HS व्यास, VV जाधव, विक्रांत पाटील, अभिलेख पाटील, स्वाती मुडावतकर, अश्विनी वहाळकर, निलिमा विस्पुते, सविता सोंजे, सोनल वहाळकर, ॲडव्होकेट अर्चना पाटील, कविता पाटील, गौरी जोशी, उर्शाली जोशी, दिनकर कुलकर्णी, प्रवीण पवार, हर्षल जोशी, पराग विस्पुते, डॉक्टर प्रसाद सोंजे, ॲडव्होकेट अमित वाघ, सचिन पाटील, साधना पवार, जयश्री पाटील आदी उपस्थित होते. तर सगळे श्रीरामनगर मधील रहिवासी प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधील असलेले सगळे बंधू आणि भगिनी आज येथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो. आमच्या श्रीरामनगरमध्ये जे प्रभू रामाचं पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं जीर्णोद्धार आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. तसेच महादेवाचं व मारुतीरायाचं देखील मंदिर आहे. अशा परिसरामध्ये डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत, शाळा आहे, पोद्दार तिथे शाळा देखील आहे. अशा परिसरामध्ये त्या श्रीरामनगरमधील सर्व लोकांचं सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी जे तिथे दारूचं दुकान येणार आहे ते दारूचं दुकानाची परवानगी रद्द करण्यात यावी, त्यांना NOC देण्यात येऊ नये याच्यासाठी आम्ही एक्साईज ऑफिसला देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. आपले धुळे शहराचे लाडके आमदार अनुभाई अग्रवाल यांच्याशी देखील तशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की रीतसर तुम्ही आधी कलेक्टर साहेबांना निवेदन द्या. साहेबांना देखील आम्ही निवेदन दिलं. साहेबांनी देखील सांगितलं की त्या भागातील सामाजिक सलोखा खादी व ग्रामोद्योग आयोग तसेच साईबाबा ग्रामीण स्वयंसेवी बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कल्याण भवन जवळील जिल्हा परिषद कर्मचारी सभागृह येथे कुंभार बांधवांना 80 विद्युत चाके वाटप व कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. खादी व ग्रामोद्योग आयोग व साई छाया ग्रामीण स्वयंसेवी बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील कल्याण भवन लगत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी सभागृह येथे कुंभार बांधवांना 80 विद्युत चाके वाटप व कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. श्री संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्हा खानदेश विकास कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था चारही तालुक्यात कार्यरत असून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाला बांधील राहत धर्मदाय आयुक्त यांच्याकडे रजिस्ट्रेशन असून या माध्यमातून संस्थेचे कार्य जिल्हाध्यक्ष सुरेश बाहकर हे करीत आहेत. त्यांच्या प्रामुख्याने या ठिकाणी कुंभार समाजाला त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे त्यासाठी विद्युत चाक्यांचे या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले व वाटप करण्यात आले. तर पारंपरिक विटभट्टी, मातीची मूर्ती तसेच पारंपरिक गाडगी मडकी या व्यवसायात चालना मिळावी या उदात्त हेतूने ही योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती खादी ग्रामोद्योग संचालक योगेश भांबरे व जिल्हाध्यक्ष सुरेश बाहकर यांनी दिली. या प्रसंगी खादी ग्रामोद्योग संचालक योगेश भांबरे,
जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर, संपर्क प्रमुख नारायण जगदाळे, युवा कार्यकर्ते आकाश कैरनार, युवा संपर्क प्रमुख विशाल चव्हाण यांच्यासह लाभार्थी सुमन पवार, लोटन चव्हाण, संवर्धना जगदाळे, अशोक कुंभार, जगदीश सोनवणे, नारायण जगदाळे, जयवंत जगदाळे, महेंद्र जगदाळे, गौरव कुंभार, गोकुळ बोरसे, भूषण वाल्ले, सागर वाघ, गायत्री चित्ते, अनिल चित्ते, महेंद्र कुंभार, संभाजी कुंभार, गुलाब कुंभार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी आज खादी ग्राम उद्योग मार्फत आपल्या धुळे जिल्ह्यातील 80 कुंभार समाज धारकांना, लाभार्थींना केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या मार्फतीने त्यांच्या व्यवसायाचा विकास व्हावा म्हणून आधुनिक पद्धतीचं विद्युत साखळा प्रशिक्षणाचा कालावधी आज उद्यापासून सुरू होणार आहे. पण त्याचं औपचारिक उद्घाटन आज खादी ग्रामोद्योगचे डायरेक्टर आदरणीय भाबरे साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्या 20 लाभार्थींना आज या ठिकाणी ट्रेनिंग आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत पारंपरिक व्यवसायाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मिलिंद भाऊ कुंभार आणि जे लाभार्थी आहेत गोकुळ भाऊ कुंभार या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आज धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाजाच्या मार्फतीने केलं आहे. त्या ठिकाणी भांबरे साहेबांचे देखील मोठं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि सहकार्य लाभलेत. की तुम्हाला सांगतो की या धुळे जिल्ह्यामध्ये पहिले 80 विद्युत चाक देणारे हे आमचे भांबरे साहेब पहिले आहेत. आणि जेणेकरून ते कशासाठी सांगतो की ते भांबरे साहेब देखील धुळे जिल्हा खानदेश कुंभार धुळे जिल्ह्यातील सुपुत्र आहेत, म्हणजे त्यांचं मूळ गाव कापड नाहीत. आणि म्हणून त्यांनी जास्तीत जास्त धुळे जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित करून आमच्या या कुंभार समाजाला कसा लाभ होईल यासाठी त्यांनी केंद्राकडे मागणी करून आमची 80 चाकं या ठिकाणी मंजूर केली आहे. आणि त्याचा उद्घाटन सोहळा हा त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी झालेला आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नारायण भाऊ जगदाळे, युवा कार्यकर्ता आकाश खैरनार आणि आमचे युवा संपर्क प्रमुख विलास भाऊ चव्हाण हे ठिकाणी उपस्थित होते. आणि सगळे लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या लाभार्थ्यांनी साहेबांनी देखील त्या ठिकाणी आवाहन केलं की या सगळ्या लाभार्थ्यांनी तुमचा लाभ घ्यावा आणि तुमचा व्यवसाय वाढवावा. आणि या ठिकाणी मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि भांबरे साहेबांचं आणि शाह साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गौरव. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड तर्फे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाऊंड येथे आयोजित धुळे फेस्टिवलचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी समारोप करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड तर्फे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाऊंड येथे दिनांक 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजित धुळे फेस्टिवलचा रविवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात आला. रोटरी क्लब धुळे क्रॉस रोड तर्फे गेल्या 18 वर्षांपासून सातत्याने धुळे फेस्टिवलचे यशस्वीपणे आयोजन करून शहरातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. 4 दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाचा धुळेकरांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. रविवारी प्रदर्शनाचा मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, रोटरी क्लब धुळे क्रॉस रोडचे अध्यक्ष मनोज चौधरी, सचिव विलास वाणी, प्रोजेक्ट चेअरमन दिनेश कुवर, मुख्य प्रायोजक शशिकांत अग्रवाल तसेच रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 18 वर्ष चालू आहे. त्याचप्रमाणे आता जसं आपल्याला इंट्रोडक्शनला सांगितलं की क्रॉस रोडने त्यांचं स्वतःचं पॅथॉलॉजिकल लॅब आहे, त्यांचं एक कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे, त्याचप्रमाणे त्यांचं किती 40 बेड हॉस्पिटल, 20 बेडचं हॉस्पिटल आहे, स्वतःचा ICU युनिट सेपरेट, 100 बेडचं हॉस्पिटल आहे. त्याचप्रमाणे त्या ज्या सामाजिक बांधिलकीने कामं करतायत त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल, हेल्थ असेल किंवा एखादं विलेज दत्तक घेणं असेल किंवा टेम्पररी ज्यांचे दुर्दैवाने हात नाहीये त्यांना हात देणं असेल, इतक्या ग्राउंड लेवलवर रोटरी आणि क्राफ्ट करतात हे पाहून अतिशय कौतुकास्पद हे सर्व काम आहे. मित्रांनो, मला नेहमी असं वाटतं की धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हा जेवढा प्रगत व्हायला पाहिजे तेवढा नक्कीच झालेला नाही. त्याचं लोकेशन अतिशय स्ट्रॅटेजिक आहे. मुंबई हायवे आहे, इंदोर आहे, सुरत हायवे आहे. पण त्याप्रमाणे जसे इतर जिल्हे डेव्हलप झाले त्याप्रमाणे धुळे जिल्हा हा बऱ्याच अंशी आता मागे पडलेला आहे. परंतु मला खूप कौतुक वाटतं की रोटरीयन त्यांच्या पद्धतीने हा जो काही दरवर्षी 18 वर्षी आता हा फेस्टिवल आपण घेत आहोत आणि अर्थकारणाला ही जी चालना देण्याची आपण एक सवय लावून घेत आहोत ही अतिशय कौतुकास्पद आहे. कुठल्याही क्षेत्रामधलं जर बेसिक असेल समाज सुधारण्याचं तर ते अर्थकारण आहे.
तो पैसा जेवढा आपण समाजामध्ये रोटेट करू तेवढं त्याच्यामध्ये प्रगती होणार आहे आणि एकदा ही प्रगती सुरुवात झाली की मग सामाजिक पैसे देखील हळूहळू सुधारणा होत असते. त्याच्यामुळे मनापासून मी रोटरीयांचा आभार मानतो की त्याने इतक्या सुंदररित्या हा फेस्टिवल घडून आणला आणि अतिशय सक्सेसफुल केला. जसं आहिरे साहेबांनी उल्लेख केला की माननीय कलेक्टर साहेब आणि प्रशासन पोलीस यंत्रणेला जेव्हा जेव्हा आपल्याला काहीही मदत लागेल तेव्हा त्या प्रशासन तुमच्या बाजूने सतत उभं राहील एवढी ग्वाही देतो. शिंदखेडा तालुक्यातील महापूर येथील दादासाहेब रावल विद्यालयात सन 2002-2003च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील दादासाहेब रावल विद्यालयात सन 2002-2003च्या बॅचच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी पुढील उच्च शिक्षणासाठी बाहेर जातात, त्यामुळे एकमेकांचा संपर्क तुटतो. तसेच विद्यार्थिनींचे शिक्षण व लग्न झाल्यामुळे माजी विद्यार्थ्यांचे एकमेकांना दर्शन होत नाही. सर्वांची एकदा भेट व्हावी या उद्देशाने सदर स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांतर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी मागील अनेक पैलूंचा उल्लेख करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात अनेक माजी विद्यार्थी कुटुंबासह सहभागी झाले होते. अनेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुळा शेवाळे तर आभार प्रदर्शन मगन साळवे यांनी केले. या कार्यक्रमास मुंबई, पुणे, नाशिक, डहाणू, सुरत, अंमळनेर, जळगाव, लामकानी, शिरपूर, त्र्यंबकेश्वर येथून माजी विद्यार्थी आले होते. यावेळी शिक्षक पी.के. रावगे, सी.बी. पाटील, डी.एस. पाटील, पत्रकार प्रभाकर आडगाळे, साहेबराव ठाकरे, आर.पी. गिरासे, युवराज खैरनार, मोहनसिंग राजपूत, सदाशिव भालकार, देवमन माळी आदी उपस्थित होते. गुरुदेव महेश्वरा म्हणजे गुरुला आपण अगदी देवाच्या स्थानावरती आपली संस्कृती बसवते. आणि आपलं जे गीता आहे तर ती गीता ही आपल्याला हेच सांगते की भारतीय परंपरेनुसार तुम्ही आई वडील आणि गुरु यांचं ऋण जे आहे तर ते पूर्ण आजन्म फेडायचं असतं. आपण आई आणि वडील यांचं ऋण जे आहे तर ते ओघाओघाने संसारामध्ये सर्व ज्या बाजू आहेत त्या बाजू एकत्र आल्यामुळे फेडत असतो. परंतु आपण शिक्षकाला कधीच सांगत नाही की सर आम्हाला तुमची खूप आठवण येते. आणि शिक्षकांचं ऋण आपल्याला फेडून दाखवायचं आहे किंवा शिक्षकांना आपल्याला तुमची आठवण येते हे आपण त्यांना सांगत नाही. हे सांगण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आहे. शिक्षक जे आहेत आता यांच्यातले प्रत्येक शिक्षकांच्या आठवणी आपण सांगू शकतो. यांचे एवढे ऋण आहेत तर कितीतरी आठवणी आहेत. त्या आठवणी जर तुम्हाला जरी थोडक्यात सांगितल्या, आता बघा इथं सर आहेत, सी.बी. पाटील सर आहेत. सी.बी. पाटील सर एकदम ज्यावेळेस आपण स्टुडंट होतो त्यावेळेस 20 वर्ष अगोदर सर तरुण होते थोडे, तर सर एकदम कडक बाणा असायचा त्यांचा. त्याच्यानंतर डी.एस. पाटील सरांनी एकदम छान उत्कृष्टपणे आम्हाला शिकवलेलं आहे. खूप आगाऊ विद्यार्थी म्हणून आम्ही त्या काळामध्ये प्रसिद्ध होतो. राहुल सर जे आहेत, राहुल सरांचं मला आठवतं ज्यावेळेस मी तो 12वीला होतो आणि 12वीमध्ये तो जो काळ असतो तो खूप प्रचंड मोठा जडणघडणीचा काळ असतो, किशोरवयाचा काळ असतो. चांगले मानवी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा विपश्यना शिबिरात सहभागी होऊन आपले जीवन सुकर करावे असे आवाहन विपश्यना साधक मिलिंद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेतून केले. चांगले मानवी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा विपश्यना शिबिरात सहभागी व्हावे, विपश्यनेचा अनुभव घेऊन आपले जीवन सुकर करावे असे आवाहन विपश्यना साधक सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आनापान या प्रक्रियेची माहिती दिली आणि त्याचे महत्त्व आणि परिणाम पटवून दिले. विपश्यनामुळे राग, लोभ, मत्सर याचा नाश होऊन मनुष्याच्या जीवन जगण्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनुष्य सातत्याने चांगल्या गोष्टीसाठी सजग असतो. विपश्यनेमुळे मनुष्याचे शरीर अंतर्बाह्य शुद्ध होते. चांगले विचार आणि आचार यांना योग्य पद्धतीने चालना मिळते. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी विपश्यना शिबिरात सहभागी होऊन त्याचा अनुभव घ्यावा. त्याकरता धुळे शहराजवळील तिखी येथील किंवा इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात नोंदणी करून 10 दिवसांचे विपश्यना शिबिर नक्कीच अनुभवावे असे आवाहन मिलिंद सोनवणे आणि रवींद्र इंगळे यांनी केले आहे. मी मिलिंद पुंडलिक सोनवणे, ज्येष्ठ नागरिक. मी आपले पत्रकार संघ जे आहेत, मराठी पत्रकार संघ,
यांना मी विपश्यनाबाबत एक छोटीशी टीप दिली. ते विपश्यना कसं जातील काय जातील याबद्दल त्यांना मी मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर पुढचे जे विषय आहेत अजून आपला हिरे मेडिकलची, तर हिरे मेडिकल कॉलेजमध्ये सगळी दुर्गंधी आहे, डुकरं आहेत, तिथं बसायला जागा आणि ज्येष्ठ नागरिक कुठे कुठे बसतो, पोलीस लोक बी येतात, ते बी असं बाहेर बसतात, त्यांना पिण्याची सोय नाही, बसायची सोय नाही, बऱ्याच गोष्टी तिथं अडचण. मागच्या वेळेला पत्रकार परिषदेमध्ये दुर्गंधीबाबत हिरे मेडिकलचा विचार केला होता. आता परत कलेक्टर साहेबांना मी दिलेले आहे की सर्व ज्येष्ठ नागरिक जे काही गरीब लोक असतात ते नुसतं उघड्यावर असतात, उभे राहतात, 24 तास उभे राहतात, बसायला बाकडे नाही, बाथरूम नाही, संडास नाही, पिण्याच्या पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या स्वच्छ नाही, संपूर्ण परिसरामध्ये गुटखा फेकलेला असतो आणि दोघं बाजूला दारू विकली जाते सकाळ संध्याकाळ. ते कोणाचेही लक्षात येत नाही. या लक्ष येण्यासाठी मी हे प्रयत्न करत आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून. मी कलेक्टर साहेबांकडे आणि हिरे मेडिकल कॉलेजचे जे काही प्रमुख आहेत त्यांना मी हे निवेदन देते. मागच्या वेळेला एक दिले होते, आता एक निवेदन देते. तरी त्यांनी माझ्या निवेदनाचं संपूर्ण पाठपुरावा करून समाधान करावे, नाहीतर मी उपोषण करेन. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गरुड मैदान येथे आयोजित मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धेचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. वाडी भोकर रोडवरील श्रीराम नगरात मद्य विक्री व्यवसायाला परवानगी न देण्याची मागणी. कल्याण भवन लगत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी सभागृह येथे कुंभार बांधवांना 80 विद्युत चाके वाटप व कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ. रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड तर्फे आयोजित धुळे फेस्टिवलचा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला समारोप. मालपूर येथील दादासाहेब रावल विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न. आणि विपश्यना शिबिरात एकदा सहभागी होऊन आपले जीवन सुकर करण्याचे आवाहन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.